मित्रांनो, दिलेर खानने जेव्हा इथे 40,000 सैन्यांनी पुरंदरवर आक्रमण केलं होतं, स्वराज्यावर चालून आला होता, तेव्हा मुरारबाजी देशपांडे त्यांच्यासोबत असलेले फक्त 1000 ते 5000 मावळ्यांनी हा किल्ला जिंकत ठेवला होता. आणि मुळात म्हणजे संभाजी महाराजांचा जन्मसुद्धा याच किल्ल्यावर झाला. काही दुधारी तलवाराची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटते बघा आपल्याला. उंबरखिंडीच्या लढाईमध्ये वापरलेले मराठ्यांनी भाले. वा, छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी. आणि इथे बघा 14 मे 1657 रोजी इथं पिण्याचं पाणी. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. तर आज आपण आलो आहे पुरंदर किल्ल्यावर. आणि पुरंदर किल्ल्याचा टायमिंग 10 वाजताच आहे, आपल्याला माहिती होतं, पण आपण उन्हाच्या आधी इकडं आलो. इथं बोर्ड लागले बघा, तुम्ही बघू शकता, 10 ते 3:30. जाव्यावरती तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवतो, पूर्ण माहिती देतो. ते आल्या आल्या आपल्याला चर्च दिसते आणि ते एक रूम दिसते छोटीशी. चर्च सारखंच आकार आहे, छान बांधकाम. आतमध्ये जाऊ. इमारत ऐतिहासिक आहे, इमारत ऐतिहासिक आहे. इथे बघा, इथे मंदिर एकदम छान. वीर मुरारबाजी देशपांडे यांची समाधी मंदिर आहे. आता इथून आपण पुढे जाऊया. मित्रांनो, दिलेर खानने जेव्हा इथे 40,000 सैन्यांनी पुरंदरवर आक्रमण केलं होतं, स्वराज्यावर चालून आला होता, तेव्हा मुरारबाजी देशपांडे त्यांच्यासोबत असलेले फक्त 1000 ते 5000 मावळ्यांनी हा किल्ला जिंकत ठेवला होता. पण जेव्हा मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडल्याच्या नंतर महाराजांना असं वाटलं की आपलं सैन्य कुठेतरी कमी आहे आणि आपण मुरारबाजी देशपांडेंसारख्या वीर किल्लेदाराला हरवलं, तर आपण मिर्झा राजे जयसिंगसोबत तह केला पाहिजे. तर त्यांनी मिर्झा राजे जयसिंगसोबत तह केला आणि तहामध्ये आपले 24 किल्ले गेले, त्यापैकी पुरंदरसुद्धा होता. तर अशा काही घटना या किल्ल्यावर झालेल्या आहेत. आणि मुळात म्हणजे संभाजी महाराजांचा जन्मसुद्धा याच किल्ल्यावर झाला. अजून पुढे आल्याच्यानंतर इथे एक शिवमंदिर आहे, ते सुद्धा आपण दर्शन घेऊया. इथून एक बुरुज दिसतोय छान. अजून आपल्याला पूर्ण किल्ला चढून जायचं. प्राचीन शिवमंदिरामध्ये आलो, म्हणजे सगळ्यात जुनं शिवमंदिर असणार. हनुमान मंदिर लागले. प्रत्येक किल्ल्याच्या खाली आपल्याला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आशीर्वाद देणारा असतो बघा. हे हनुमान मंदिर पण कशासाठी असतं, जेव्हा लढाई होते तेव्हा मावळ्यांचा जोश वाढवण्यासाठी हे हनुमान मंदिर खास पायथ्याशी असतं. त्याच्याने सगळ्या मावळ्यांचा जोश वाढतो. एवढं चांगलं डेव्हलप केलं हे मंदिर. आता केले डेव्हलप. कशी किती खोल आहे? थोडीच असेल. पाणी किल्ल्यांवर आहे ना, थोड्याच अंतरावर. हे काय याच्यातून घ्यायचं पाणी. पुढे आल्याच्या नंतर किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग स्पष्ट दिसतो. वर आल्याच्या नंतर आपल्याला तटबंदी बघायला भेटते. पायऱ्यांचे अवशेष आपल्याला इथं बघायला भेटते. खाली इथे देवीचं मंदिर आहे आणि हा आपला गोमुखी दरवाजा, हनुमानाची मूर्ती जसं आपण बघतो. आणि गोमुखी आकाराचा दरवाजा. गोमुखी आकाराचा तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे. गोमुखी म्हणजे गाईचं जसं चेहरा वळलेला असतो तसे गोमुखी आकाराचा. इकडनं सरळ दिसतोय बघा आपल्याला वज्रगड. हे बघा, सरळ समोर वज्रगड. वज्रगडावरनं जर समजा तोफ्यांचा मारा केला तर हा एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे.
आणि ह्याच्या आतमध्ये दरवाजा आहे. आणि दुसरं म्हणजे जर समजा इथे जर समजा गनिम आलं आणि वज्रगडावर जर समजा आपले मावळे असते तर तिकडनं इकडे तोफांचा मारा करू शकतो. जसं आपण प्रतापगडावर बघितलं, विजयदुर्गावर बघितलं. हो, दरवाजाला समोर एक काहीतरी असतंच की तिकडनं आपण तोफ्यांचा मारा करू शकतो किंवा बंदुकीचा मारा करू शकतो. तसाच म्हणजे वज्रगड. पुरंदर आणि वज्रगड. पुरंदर म्हणजे काय, इंद्र, आणि इंद्राचं जे हत्यार आहे, जे शस्त्र आहे त्याला बोलतात वज्र, म्हणून हा पुरंदर आणि तो वज्रगड असं कॉम्बिनेशन आहे. आता हा दरवाजा आपण बघितला, इथून आता आपण पुढे जाऊ. दरवाजाच्या वरती बघा, हे जी सापट आहे बघा, ही सापट, तर ही कशासाठी, जर समजा जरी गनिम इथपर्यंत आला तर ती जी सापट आहे ही मोठीवाली, इथून भाल्यांनी गनिमाला कापता येऊ शकतं. आणि त्याच्यावरती जे आहे तिथून आपण गरम तेल, जळते निखारे टाकू शकतो. त्याच्यासाठी त्या जागा आहेत. दरवाजाच्या वरती बघा खूप साऱ्या जागा आहेत. इथून भाले बाहेर काढले जायचे आणि भाल्यांनी वारा केला जायचा. त्याच्याने गनिम पुढे नाही येऊ शकत किंवा हत्ती पुढे नाही येऊ शकत. हत्ती ते इथे येऊच नाही शकत, कारण हा पायरी भाग कसा आहे, इकडनं ओंडक्याने सुद्धा मारा नाही करू शकत किंवा हत्ती असं पाठीमागे जाऊन सुद्धा येऊ नाही शकत. म्हणून प्रत्येक शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी युक्ती लावली की सरळ दरवाजाच्या पुढेच लगेच पायऱ्या असतात. त्याच्याने गनिम काहीच नाही करू शकत, दरवाजा तोडूच नाही शकत. इथून पुढे आल्यावर इथे देवडी बघायला भेटते बघा आपल्याला. ही देवडी आहे. देवडी म्हणजे काय, केबिन. देवडीला इंग्लिश शब्द आहे केबिन. तर ही पहारेकऱ्यांची चौकी आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे दरवाजा अडकवण्यासाठी आडणा, आणि ते तिथे एक वरती इथे एक हुकी, म्हणजे इथं असा दरवाजा अडकवला जायचा आणि तो दरवाजा मूव्ह व्हायचा. आता इथं दरवाजा नाही, कालांतराने तुटला असेल. चला पुढे जाऊया. हे बघा, इथून ते भाले वगैरे मारण्यासाठी. एक दरवाजाच्याच वरती अजून एक दरवाजा सेम तसंच आहे बघा, भाले मारण्यासाठी, जळते निखारे टाकण्यासाठी. आणि इथे एक छोटीशी देवडी आहे. अजून एक दरवाजा आहे, 3 दरवाजे आहेत. हे ओके बघा, इथे मशाल ठेवण्यासाठी. आपण बघतो प्रत्येक किल्ल्यावर मशाल ठेवली जायची तिथे. हा बुरुज आहे बघा. इथून एक बंदूक पॉईंट किंवा इथून एक बंदूक पॉईंट आहे नजर ठेवण्यासाठी. इथे तोफा असणार आहेत, आता नाहीत. तोफ टाकली पाक खाली इथे एक नजर ठेवण्यासाठी. वास्तू बघायला भेटते, पण हे पूर्ण असं रान माजलं इथं. हे दारुगोळ्याचं कोटर असेल, हे दारुगोळ्याचं कोटर असेल. इथे पण एक वास्तू, हा वाडा असावा. ती मंदिर आहे ना तिकडे, शेवट मंदिर तिथं आहे बघा. तिकडे पण किल्ला आहे की. इथं पाण्याचं टाक आहे बघा, एक रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण बोलतो ना, ते हे पावसाळ्याचं पाणी इथं साचवलं जातं. चला पुढे. हे बघा, इथं पिण्याचं पाणी खरे, जे असं पॅक बंद केलेलं असतं ना ते पिण्याचं पाणी असतं. जे पूर्ण पॅक केलेलं असतं ना ते पिण्याचं पाणी असतं. आता हे असं पूर्ण पॅक का केलं आहे, जर समजा दुश्मन जर समजा असला आपल्यातलाच, तर त्याने जर समजा इथं म्हणजे विष वगैरे टाकलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून इथे एक पहारेकरी असायचा आणि हे पूर्ण पॅक बन असायचं. पॅक बन असल्यामुळे कसं उष्णतेने सुद्धा बाष्पीभवन नाही होणार या पाण्याचं, आणि दुश्मनसुद्धा याच्यामध्ये काय करू नाही शकत. म्हणून हे पॅक बन असायचं पहारेकरी. आपण जसं सिंधुदुर्गाला बघितलं तसं. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत किल्ला बांधणं शक्यच नाही. त्याच्यामुळे पहिले पाण्याच्या टाक्याचा शोध लावायचा आणि मग किल्ला बांधायचा.
पाण्याच टाक आहे. आपल्याला तिकडनं जायला पाहिजे होतं. इथून जायला नीट जागा नाही. इकडनं नका येऊ, तिकडनं जाऊ. जाते इकडे. इथे एक हे बघा, पाण्याचं टाक. एक पाण्याचं टाक आहे. खूप सारे पाण्याचे टाक आहे तिथे. आता आपण इकडे चाललोय मंदिराकडे. हा किल्ला इथं पाठीमागे राहिला. इकडनं असं आपण आलो. इकडे मंदिराकडे जायचा रस्ता. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. आपण इकडनं असं आलो, पण वरती जो बाले किल्ला आहे तिथं जायला परमिशन नाही. आणि इथं एक जो दुसरा गेट आहे तिकडे जायला परमिशन नाही. आणि इकडे तिसरा आहे. आपण फक्त पहिल्या गेटने वरती येऊ शकतो. हा रस्ता जो आहे तो बाले किल्ल्याकडे जायचा आहे, पण हा रस्ता बंद केलेला आहे. त्याच्यामुळे आपण जाऊ नाही शकत बाले किल्ल्याच्या वर. आणि जर एखाद्याने जायचा प्रयत्न केला तरी पण तिथे मंदिराकडे जे शिपाई आहेत आणि तिकडे वरतीसुद्धा जे शिपाई आहेत ते डायरेक्ट तुमच्यावर कारवाई करतील. मग अशी दोघंजणं जात होते, त्यांना आवाज देऊ खाली बोलवलं, असा विषय. हा किल्ला पूर्ण मिलिटरीच्या अंडर आहे मित्रांनो. सगळं मिलिटरी बेस वगैरे सगळे इकडे मिलिटरीच्या अंडर आहे सगळा किल्ला. त्याच्यामुळे ह्या किल्ल्यावर शक्य नाही पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करणं. जेवढं बघायला भेटते तेवढं बघू शकतो फक्त, बस. मोबाईलसुद्धा जमा केला जातो इथे खाली. तुमच्याकडनं चार्जेस 1 पण रुपया नाही, पण तुमचा मोबाईल खालीच जमा केला जातो. इथे एक म्युझियम पण आहे मित्रांनो. इथून वरती जायचं बघा. चप्पल इथं काढून जायची, माफ करा. ही तोप जरा वेगळी दिसते. हा, जरा वेगळीच तोप दिसते काय. मावळा उभा आहे बरं का, दमकट मावळा आहे. तिथे सगळे किल्ले आहेत. किल्ल्यांची आणि किल्लेदारांची माहिती. हे आपले हिरोजी इंदुलकर, हे आपले तानाजी मालुसरे मामा. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. हा मल्हारगड, हा आपला उद्याचा किल्ला आहे मल्हारगड. उद्या आपण मल्हारगडात जाणार आहे. हे आपले बाजीप्रभू देशपांडे. हे आपले बहिर्जी नाईक. हे आपले बाजी पासलकर. काही दुधारी तलवारी. तलवाराची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटते बघा आपल्याला. जीवा म्हणाला दोन भाग आहेत. कान्होजी जेधे. हा सभागृह आहे. सभागृह फक्त डेव्हलप केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 1680 त्यांचं निधन झालं आणि 1681 संभाजी महाराजांना 1 वर्ष लागलं छत्रपती व्हायला. छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान आणि इथे बघा 14 मे
1957 रोजी साईबाईंच्या पोटी शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. जर तुम्ही या म्युझियमला जर समजा टाईम दिला, सगळं जर वाचलं तर तुम्हाला अर्धा इतिहास समजेल, अर्धा काय पूर्णच समजेल.